आनंद महल नारायण धारक प्रकरण 9. राखसकोटमध्ये ललित नारायण मिश्रा म्हणजे अगदी बडप्रस्थ होतं. गावातल्या सर्व सहकारी संस्था, सर्व सरकारी निमसरकारी पंचायती, कार्यालय यांच्याशी त्यांचा संपर्क होता. 100 सज्जनांना खुश ठेवण्यापेक्षा 5 दुर्जनांना खुश ठेवणं सोपं, कमी खर्चाचं आणि कमी त्रासाचं होतं. शिवाय ही माणसं हातची म्हणून केव्हाही वापरता येण्यासारखी राहायची. मिश्राजींच्या मर्जीविरुद्ध जाणाऱ्यांना राखसकोटमध्ये राहणं अशक्य करण्याइतकी सत्ता साधनं त्यांच्या हातात खासच एकवटली होती. पण परिस्थिती नेहमीच अशी नव्हती. मिश्राजींच्या घरी अडतीचा व्यापार पिढी जात होता. गिराहिकाशी सचोटीचा व्यवहार, पिढ्यानपिढ्याचे संबंध हे धंद्याचं खरं भांडवल होतं. आणि धंदा डोळ्यात भरण्यासारखा नसला तरी मिश्रा कुटुंब खाऊन पिऊन सुखी होतं. दुसऱ्या महायुद्धानंतर मिश्रांच्या हातात घरचा कारभार आला. अर्थव्यवस्था बदलत होती. सार्वजनिक वितरण प्रणाली सुरू झाली होती आणि अन्नधान्याचा व्यापार त्यांच्या हातून गेला होता. पण हळद, शेंग, डाळ, मिरची इत्यादींचा व्यापार होताच, शिवाय तो वाढतही होता. शेतकऱ्यांप्रमाणे आता सहकारी बँका, सहकारी सोसायट्या, सरकारच्या विविध अनुदानाच्या योजना यांचं पाठबळ होतं. वाहतूक यंत्रणाही आधुनिक आणि वेगवान होत होती. कानाकोपऱ्यातली डोंगरकुशीतली गावं नव्या नव्या रस्त्यांनी बाजारपेठांना जोडली जात होती. मिश्रांना व्यापार उदिमात हवा तेवढा वाव होता, पण त्यांचा स्वभाव धर्मच भिन्न होता. या अडाणी लोकांचा माल खपवण्यासाठी 4-5% अडतीवर राबणं त्यांना पसंत नव्हतं. शहरात कॉलेजमध्ये 2-4 वर्ष काढली होती. या प्रलयंकारी युद्धानंतर मानवी समाजात आमूलाग्र क्रांती झाली होती. युद्धपूर्व काळातील साधी राहणी, काही सामाजिक मूल्यांचा आग्रह, भविष्यातील निर्वाहासाठी काही ना काही बचत या कल्पना ओंगळ समजल्या जाऊ लागल्या. चंगळवादाचा उदय होत होता. कोणत्याही मार्गाने धन कमवा, धनाच्या जोरावर सामाजिक मानमरातब प्रतिष्ठा प्राप्त करून घ्या, हा या नव्या संस्कृतीचा मूलमंत्र होता. मिश्रांचं सुखलोलूप कच्च्या कसाचं मन तिकडे आकर्षित झालं नसतं तरच नवल होतं. हाताशी पैसा होता, तो आपला नाही, त्यातले 2-4% आपले आहेत. ही गोष्ट मिश्रांना माहीत नव्हती का? झटपट श्रीमंत होण्याचे कितीतरी सोपे, खात्रीचे उपाय समोर दिसत होते. सट्टा होता, जुगार होता, रेसेस होत्या, हे उघड, आणि शिवाय आणखीही काही छुपे मार्ग. मिश्रांनी आधी स्वतःचा थोडा बहुत पैसा लावला आणि तो बुडाल्यावर त्याची भरपाई करण्यासाठी दुसऱ्यांचा विश्वासाने त्यांच्याकडे ठेवलेला पैसा लावला, आणि त्याचीही तीच गत झाली. मिश्रा नुसते कफल्लकच नाही तर कर्जबाजारी झाले होते. घरात जे काही किडूक होतं ते देण्याच्या पासंगालाही पुरण्यासारखं नव्हतं. हातात जर एखादं घबाड मिळालं तर घबाड, गुप्तधन, आनंद महल. कोणत्या तरी बादरायणी संबंधाने त्यांच्या घराण्यात आनंद महलच्या नियोगी कुटुंबाची मुखत्यारी आली होती. नियोगी घरानं खऱ्या अर्थानं बेवारस होऊन लुप्त झालं असलं पाहिजे. गेल्या 50-60 वर्षात या मुखत्यारीबद्दल कोणताही कायदेशीर वाद निघाला नव्हता किंवा मिश्रा कुटुंबियांच्या हक्काला कोणी आवाहन दिलं नव्हतं. वास्तविक मुखत्यारी म्हणजे काही मालकी हक्क नाही. पण इतक्या दशकानंतर मिश्रांच्या वर्तनाचा जाब कोण विचारणार होतं? आनंद महलमध्ये गुप्तधन असलंच तर गडगंज असेल. जरा इकडचं तिकडे झाल्याचं कोणाच्या ध्यानातही येणार नाही. दिवे लागणीच्या सुमारास मिश्रा आडवाटेने आनंद महलवर पोहोचले. मनात विचार जरी नुसती पाहणी करण्याचा असला तरी बरोबर एका गोमपाटाच्या पिशवीत त्यांनी एक मोठा टॉर्च, एक हातोडा, एक कटावणी असं आणलं होतं. आनंद महल बद्दल कुजबुजण्यात येणाऱ्या नाही त्या गोष्टी त्यांच्या कानावर आल्याखेरीज कशा राहतील? मनात धास्ती तर होतीच, पण अतिरेकी आपत्तीला अतिरेकीच उपाय आवश्यक होता. मोठा दरवाजा करकरत नाखुशीनेच उघडला. आपल्या मागे मिश्रांनी दरवाजा बंद केला. संध्याकाळचा अस्पष्ट प्रकाशही पुसला गेला. समोर शांत काळोखाचा डोह होता. छातीत धडधड होत होती.
टॉर्चचा प्रकाश समोर टाकला तेव्हा ते वर्तुळ अक्षरशः थरथरत होतं. पण शांतता अबाधित राहिली. कोठेही काहीही वावगं दिसलं नाही. तेव्हा त्यांच्या जीवात जरासा जीव आला. कितीतरी वर्षांपूर्वी वडिलांबरोबर ते एकदा आनंद महलवर आले होते. खोल्यांची सर्वसाधारण मांडणी त्यांच्या लक्षात होती आणि एक गोष्ट उघड होती. काही जड जवाहीर, मौल्यवान असं काही असेल तर ते उघड्यावर सहज सापडेल अशा ठिकाणी नसणारच. वरच्या एका खोलीतून फडतळासारख्या दारातून एक जिना 3ऱ्या मजल्याकडे जातो एवढंच त्यांना आठवत होतं. कशाचा शोध घ्यायचा असेल तर तो तिथेच वरच घ्यायला हवा होता. एखाद्या गोष्टीचा तपास केला म्हणजे ती काही चोरली असं होत नाही. मिश्रा आपल्या मनाशी आपल्या वर्तनाचं समर्थन करत होते. मनात भीती तर होतीच. कशाची विचारलं तर सांगता आलं नसतं. पण आता दुसरा इलाजच काय होता. ते जिना चढून वर आलेही होते. त्या शेवटच्या कोपऱ्यातल्या खोलीतही आले होते. भिंतीतलं फडताळाचं दार त्यांनी उघडलं होतं आणि मग ते त्या अरुंद जिन्याने वरच्या मजल्यावर गेले. वर अंधाराचं साम्राज्य होतं. वर्षानुवर्ष साचलेली न हललेली कुंद हवा होती. पण त्याखेरीज हवेत एक प्रकारचा दर्प होता, किंचित खवखवणारा. मग त्यांना स्थळ आणि काळ आपल्याभोवती उलटापालटा झालासा वाटला. वडिलांबरोबर आल्याची नुसती आठवणच नव्हती, ते प्रत्यक्ष त्या प्रसंगातच होते. खालच्या दिवाणखान्यात गडी थांबला होता. वडिलांचा हात धरून छोटा ललित वर चालला होता. जिन्यातून 3ऱ्या मजल्यावर आला होता. त्या कोपऱ्यातल्या एका खोलीकडे जात होता. खोलीच्या दारापाशी पोहोचल्यावर वडिलांनी दार आत ढकललं आणि ललितला जरा पुढे ढकलत ते म्हणाले, जा, ते बघ नियोगी. मन आक्रोश करत होतं. नाही नाही असं काहीही झालेलं नाही. वडील वर आलेच नव्हते. उलट म्हणाले होते तिकडे जायचं नाही. पण छोटा ललित खोलीत होता. खोलीत दिवाळीतल्या हिरव्या काडीसारखा तडतडता हिरवा प्रकाश होता. नीट स्पष्ट असं काही दिसतच नव्हतं. डोक्यात ती कलकल चालली होती. एकाएकी मिश्रा भानावर आले. ते त्या लहान खोलीत होते. आता समईचा पिवळा प्रकाश होता. समोर चौरंगासारख्या लाकडी आसनावर एक वृद्ध गृहस्थ बसला होता. पांढरे केस, पांढरी दाढी, अंगावर पांढरं वस्त्र. डोळे मात्र काही केल्या दिसतच नव्हते. वाटत होतं डोळ्यांच्या जागी नुसतीच रिकामी छिद्र आहेत. तुझे वडील मला नियोगी म्हणत होते ना. छान छान. तो आवाज खरजातला होता. धनासाठी आला होतास ना. मग घे ना. ते काय तुझ्या मागेच आहे. मिश्रा मागे वळले. पिवळसर प्रकाशात त्यांना एक शिसवीची काळीभोर पेटी दिसली. मग खोलीत एकाएकी काळोख झाला. काही क्षण त्यांना हातातल्या टॉर्चची आठवण झाली नाही. मग त्यांनी टॉर्च शिलगावला. ते त्या खोलीत होते, पण एकटेच होते. मागे ते आसनही नव्हतं आणि त्यावरचा तो वृद्धही नव्हता. पण समोरची शिसवीची पेटी खरी होती. हातांनी हलवायला गेलं तर दगडासारखी जड लागत होती. उघडून पाहायला हवी होती. पण इथे या खोलीत नको. मोठ्या प्रयासाने मिश्रांनी ती पेटी ढकलत ढकलत खोली बाहेर आणली. त्यांना किती दम लागला होता. घाम ओघळायला लागला होता. रुमालाने घाम टिपत त्यांनी सहज मागे पाहिलं. वाऱ्याने आलं असेल किंवा त्या दाराचा तोलच तसा असेल. त्या खोलीचं दार त्यांच्या मागे बंद झालं होतं. मिश्रा काही वेळ त्या पेटीवर बसून राहिले. पेटी उघडून पाहिल्याखेरीज कशालाच अर्थ नव्हता. भिंतीत सापडलेल्या सीलबंद रांजणात कोळसे नाही तर दगड सापडल्याच्या गोष्टी त्यांच्या कानावर आल्या होत्या. त्यांनी पेटी चारी बाजूंनी पाहिली. एका अंगाला आमचं कुलूप होतं, पण मिश्रांपाशी किल्ली नव्हती आणि ती शोधण्या इतकी उसंतही नव्हती. कटावणीचं एक निमुळतं टोक त्यांनी झाकण्याच्या खाचेत खुपसलं आणि कटावण तर्फेसारखी दाबली. कट आवाज होऊन कुलपाचा खटका मोडला आणि झाकण वर उचललं गेलं.
आत एकावर एक रचलेल्या सोन्याच्या मोहरा होत्या. 30 वर्षांहून अधिक काळ मिश्रांनी हे गुपित स्वतःपाशीच ठेवलं होतं. स्वतः विश्वासघातकी असणाऱ्याला दुसऱ्या प्रत्येकाचाच संशय येत असतो. द्रव्याचा वापर मिश्रांनी मोठ्या धूर्तपणे केला होता, कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा सावधगिरीने. मुंबईला मोठा सट्टा लागल्याची कुणकुण गावात पसरली. काही सूचक उल्लेख, जवळच्या मित्राला एखादी देणगी, मग अडतीच्या दुकानाला रंगसफेदी झाली. वर्षभरात ती सारी जागाच त्यांनी विकत घेतली. आणखी 2-3 वर्षात मागची आलिशान इमारत उभी राहिली. पैशाकडे पैसा येतो यासारखं काही खरं नाही. मिश्रा स्वतः कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरच्या वा टेंडरच्या भानगडीत पडले नाही. मात्र या कंत्राटदारांना किंवा टेंडर भरणाऱ्यांना त्यांनी अल्पमुदतीची कर्जे भरपूर व्याजावर दिली. पैशापरी पैसा मिळाला, वर सगळीकडे दबदबा निर्माण झाला. मुली चांगल्या घरी गेल्या, घरात शिकली सवरलेली सून आली. आत्ता खऱ्या अर्थाने त्यांची भरभराट झाली होती. त्या गुप्तधनाची आवश्यकता नव्हती, पण एकदा त्यांनी ते घेतलं होतं आणि त्याची किंमत चुकती करायची होती. मागाहून त्यांना उमगलं, आपण अगदी भाबडेपणानं ती दौलत घेतली होती. तो सर्व प्रकारच अनैसर्गिक होता याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं होतं. त्यांनी त्या नियोगी घराण्यावर असे काय मोठे उपकार केले होते की त्यांच्यावर धनाचा असा धबधबा कोसळावा. अर्थात या घटनेवर विचार केल्याशिवाय मिश्रा कसे राहतील. ते काही मूर्ख किंवा अडाणी नव्हते. हे धन साधं नाही हे त्यांना कळत होतं. पुन्हा त्यांनी आनंद महलमध्ये पाय टाकला नव्हता. पण मनासारखं फसवं काहीही नाही. जशी वर्षांमागून वर्ष उलटत चालली होती तशी मनात आपोआपच सुरक्षिततेची भावना यायला लागली. अशक्य वाटणारे योगायोग काही घडतच नाहीत का? हा त्यातलाच नसेल कशावरून? पूर्वीच्या कथातून आलेली वर्णनं नव्हती का की गावातल्या कोणाच्याही गळ्यात, मग तो फाटका भिकारी का असेना, हत्तीने माळ घालावी आणि तो राजा व्हावा, नाहीतर गावात प्रवेश करणारा पांथस्थ ग्रामसभेने राजा म्हणून स्वीकारावा. ते तसे नशीबवान नसतील कशावरून? हे सुरक्षिततेचं कवच एका रात्री खळखळत फुटलं. मिश्राजी आता भल्याबुऱ्या व्यवहाराला सरावले होते. एखाद्याचं आयुष्य उधळलं गेलं म्हणून त्यांची झोपमोड होत नव्हती. हाताशी आता इतका पैसा होता की एखादा मोठा धर्मादाय ट्रस्ट त्यांना सहज स्थापन करता आला असता. पण अशा कल्पित भ्रामक परिमार्जनाची आवश्यकता त्यांना कधीही भासली नाही, कारण मनात कोणतीही अपराधाची भावनाच नव्हती. त्यांनी एक फिल्म पाहिली आणि ते झोपण्याच्या खोलीत गेले. तशी 5-7 मिनिटात झोप लागलीही. एवढ्यातच पाहिलेल्या फिल्ममधील काही दृश्य स्वप्नात आली, पात्रांची जराशी अदलाबदल होऊन. पण देखाव्याचं रूप पाहता पाहता बदलत होतं. सोनेरी आकर्षक रंग विटत होता, करड्यावर जात होता, आरशाच्या भिंती जात होत्या, त्या ठिकाणी ओलसर खडकाळ पृष्ठ येत होतं. झगमगत्या प्रखर प्रकाशाची जागा हलता पिवळसर वातीचा प्रकाश घेत होता. समोर आता एक साधी फत्तराची शिळा होती. त्या शिळेवर एक वृद्ध बसला होता, पांढऱ्या दाढीचा, पांढऱ्या वेशातला. एक हिसका बसून आठवण वर्ष मागे गेली. हे तर त्या आनंद महलच्या वरच्या खोलीत दिसलेले नियोगी. पांढऱ्या केसांच्या जंजाळातले बिनबुबुळांचे डोळे त्यांच्यावर खिळले होते. काळजाचा ठाव घेणारी ती 2 काळी छिद्र. मला तू ओळखलेलं दिसतंय. तो छद्मी आवाज आला. हो हो, तुम्ही नियोगी? नियोगी? हो. तुम्हीच मला ते धन दिलं होतं? काही काळापुरतं. मोठे चमत्कारिक शब्द. म्हणजे? ऐश्वर्याचा भोग घेतलास, हो ना? हो, घेतला. आता धन परत करायची तयारी आहे? धन परत करायचं म्हणजे कसं? मी दिलेली देणगी आणि त्यापासून उत्पन्न झालेले सर्व काही, ते सर्व परत करायची तयारी आहे. म्हणजे मी पूर्वीसारखा होणार? हो. त्यांची तयारी होती. 2 खोल्यांच्या टपरीत राहायची, 3-4% धंदा करायची, पोटापुरतं कमवून काटकसरीने राहायची तयारी होती. खरं होतं की त्यांनी कोणाचेही पैसे ठेवले नव्हते.
खरं होतं की त्यांच्यावर कोणताही बोजा नव्हता. खरं होतं की ते आयुष्य साधं सोपं विना कटकटीचं असणार होतं. पण त्यांची तयारी होती का? चोचले पुरवल्यामुळे जीभ आणि शरीर लाडावलं होतं. ऐदी आणि आळशी आयुष्याची सवय झाली होती. हे सर्व सोडून द्यायची त्यांची तयारी होती. अर्थात माझा तसा आग्रह नाही. तू तुझं सर्व ऐश्वर्य, सर्व संपत्ती, सर्व काही स्वतः जवळच ठेवू शकतोस. मी ठेवू शकतो? हो, पण एका अटीवर. अटीवर? हो, वेळोवेळी माझी जी मागणी येईल ती तुला पुरी करायला हवी. जी काय मागणी येईल ती. त्यात कोणतीही कसूर, कोणताही हलगर्जीपणा सहन करणार नाही. कोणत्याही चुकीची हयगय करणार नाही. आहे कबूल? या क्षणी तुला निवडीचं स्वातंत्र्य आहे. तू नाही म्हणू शकतोस. माझ्या बंधनातून मुक्त होऊ शकतोस. आणि हो म्हटलं तर? हो म्हणालास तर माझा कायमचा गुलाम होशील. स्वतःला नियोगी नाव मिळताच हसणारा तो वृद्ध म्हणाला. तुझे पर्याय तुझ्यासमोर उघड आहेत. तुला निवडीचं स्वातंत्र्य आहे. निवडीचे काय परिणाम होतील याची स्पष्ट कल्पना तुला दिलेली आहे. आता तूच निवड करायचीस. पण मिश्रांच्या निवडीबद्दल कधी शंका होती का? कधीच नव्हती. सुरुवातीपासूनच नव्हती. ख्याली खुशालीच्या ऐशोआरामाच्या आयुष्याच्या गळाला मनाचा मासा केव्हाच लागला होता. हो, मला मान्य आहे, मिश्रा अगदी हलक्या आवाजात म्हणाली. समोरचं सर्व काही क्षणार्धात नाहीसं झालं. मिश्राजी त्यांच्या पलंगावरच होते. छाती धडधडत होती. शरीर घामाने निथळलं होतं. त्यांना एक स्वप्न पडलं होतं. दुसरंही स्वप्नच होतं का? कोठेतरी वाचनात आलेलं किंवा केव्हा तरी सिनेमात पाहिलेलं काहीतरी स्वप्नात आलं होतं. पण सर्व वरवरचे विचार होते. त्यांना मनोमन माहीत होतं. आनंद महल मधल्या त्या वरच्या लहान खोलीतली भेट जितकी अनैसर्गिक पण एका वेगळ्या अर्थाने, एका वेगळ्या पातळीवर खरी होती, तितकंच हे स्वप्न खरं होतं. ते गेले असतील किंवा तो वृद्ध आला असेल. प्रत्यक्षात एक मनोमन करार झाला होता. खालच्या एका पातळीवर एव्हानाच त्यांनी मनोमन हिशोब सुरूही केले होते. त्याची मागणी काय असणार? त्यांच्या हाताशी धनदौलत होती. अनेक ठिकाणी हात पोचत होते. समाजातली सर्व थरातली माणसं त्यांना उपलब्ध होती. त्याची मागणी त्यांना सहज पुरी करता येईल. आपला अंदाज किती चुकला आहे याची त्यांना कल्पना नव्हती. मागाहून मिश्रा विसरूनच गेले आपण गुदामात कशासाठी गेलो होतो ते. तसा गुदामात प्रकाश मध्यमच असायचा. साध्या 100 वॅट बल्बचा प्रकाश होता आणि सर्व बल्बवर धूळ साचली होती. पण वाट पायाखालची होती आणि सरावाची होती. पोत्यांच्या 7-8 फूट उंचीच्या 2 रांगातून मिश्रा मागे आले आणि थबकले. कोपऱ्यातल्या अंधाऱ्या जागेत तो बसला होता. तुम्ही इथं? मिश्रांच्या तोंडून नमळतच शब्द आले. इथे काय आणि तिथे काय? मला सगळ्याच जागा सारख्या आहेत. तो जरासा हसत म्हणाला. आणि आता प्रथमच मिश्रांना त्यांच्या तोंडातील काळे पिवळे पण मोठे अनुकुचीदार दात दिसले. विचारत नाहीस कशासाठी आलात ते? खिजवण्याच्या आवाजात तो म्हणाला. मिश्रांची दातखिळी बसली होती. एकदा भास म्हणून वाटलेले, एकदा स्वप्नातली वाटलेली ही भयानक हिडीस आकृती दिवसा ढवळ्या त्यांच्यासमोर हजर झाली होती. 3-4 वर्षांची एक मुलगी 3 दिवसांच्या आत माझ्या समोर हजर कर. तो खसखसता आवाज आला. पण नाही, 3च दिवसांची मुदत आहे. नाहीतर मग तुझी 4 वर्षांची नात आहेच. तोच घाणेरडा आवाज, तेच गडगडाटी हास्य. मिश्रांनी क्षणभरच डोळे मिटले असतील. डोळे उघडले तेव्हा ते गुदामाच्या मागच्या कोपऱ्यात एकटेच उभे होते. पण झाल्या प्रसंगावर शंका घ्यायची किंवा त्यांना देण्यात आलेल्या धमकीला कमी लेखण्याची कल्पना त्यांच्या मनात आली नाही. जे मन आधीच पापाच्या निसरड्या मार्गावरून खाली घसरत चाललं होतं, त्या मनात 5-7 सेकंदातच ही मागणी कशी पुरी करायची यावर विचारही सुरू झाला होता. मिश्रांनी ती मागणी पुरी केली. एखाद्या पुस्तकातलं पान फाडून त्याच्यावरचा मजकूर नष्ट करावा किंवा एखादी वास्तू जमिनीत 8-10 फुटांचा खड्डा खणून त्यात पुरावी आणि वर दगडधोंडे रचून तिची पार नाव निशाणीही नाहीशी करून टाकावी, तशी त्यांनी ती आठवण मनाच्या अगदी तळाशी दडपून टाकली होती.
कसले बेत, कशी योजना, कशी प्रलोभनं. आपल्या लाडक्या नातीवर येऊ पाहणारं गंडांतर टाळण्यासाठी जे केलं ते आवश्यकच होतं, ते स्वतःला बजावून सांगत होते. पण अर्थात ती पहिली वेळ होती म्हणून बतावण्या. पुन्हा पुन्हा जेव्हा या मागण्या यायला लागल्या तेव्हा त्यांनी त्याबद्दल विचार करायचं सोडून दिलं. त्याला देण्यात आलेलं नियोगी नाव खोटं होतं यात शंकाच नव्हती. कारण वडिलांबरोबर त्या खोलीत गेल्याचं नाटक त्यानेच रचलं होतं आणि मिश्रांची गाठ तो नेहमी त्या गुदामातच घेत असे. तिथे तो केव्हा आणि कसा हजर होत असे याची मिश्रांना कधीही कल्पना आली नाही. पण नजरबंदीतील त्याचं कौशल्य पाहता एखाद्या कामगाराच्या किंवा नोकराच्या रूपात तो येत असला तर त्यात नवल वाटण्यासारखं नव्हतं.